विद्यार्थी मित्र हो, पाठीमागच्या तासाला आपण वर्तुळ आणि वर्तुळाची स्पर्शिका म्हणजे काय हे आज आपण पाहिलं. त्याच्यानंतर ज्या प्रतलात आपण वर्तुळ काढतो त्याच प्रतलामध्ये दिलेल्या बिंदूतून किती वर्तुळ जातात, म्हणजे प्रतलात दिलेला एक बिंदू असेल तर एका बिंदूतून जाणाऱ्या वर्तुळांची संख्या, दोन बिंदूतून जाणाऱ्या वर्तुळांची संख्या किंवा तीन बिंदूतून जाणाऱ्या वर्तुळांची संख्या यांचा आपण अभ्यास केला. त्याच्यानंतर आपण वर्तुळाची स्पर्शिका म्हणजे काय आणि वृत्तछेदिका म्हणजे काय याचाच आपण अभ्यास केला. आज आपण स्पर्शिकेसंबंधी आणखी एक महत्त्वाचा गुणधर्म आज आपण पाहणार आहोत. कालच्या तासाला आपण एक गुणधर्म पाहिला की हे जर वर्तुळ असेल आणि वर्तुळाचा हा समजा एक कोणताही बिंदू ए असेल, इथं केंद्रबिंदू ओ असलेले हे वर्तुळ आहे आणि हा एक वर्तुळ आहे, कोणताही बिंदू आहे, त्या बिंदूला नाव दिलं समजा बिंदू ए. तर या बिंदू ए मधून त्या वर्तुळाला किती स्पर्शिका काढता येतात? तर या दिलेल्या बिंदू ए मधून त्या वर्तुळाला फक्त एक आणि एकच स्पर्शिका काढता येते. ए बिंदूतून जाणाऱ्या बऱ्याच रेषा असतील, पण बिंदू ए मधून फक्त त्या वर्तुळाला एक आणि एकच स्पर्शिका काढता येते. लक्षात घ्या, ही समजा त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे. तर केंद्रबिंदू ओ पासून या स्पर्शिकेवर हा जर आपण हा बिंदू ए हा जर स्पर्शबिंदू असेल तर ही वर्तुळाची त्रिज्या ओ ए, ही वर्तुळाची त्रिज्या ओ ए या स्पर्शिका एल ला नेहमी लंब असते. या गुणधर्माचा काल आपण अभ्यास केला. आज आपण त्याच्याही पुढचा गुणधर्म आज आपल्याला अभ्यासायचा आहे. समजा हे एक वर्तुळ आहे. ओ केंद्रबिंदू असलेलं हे एक वर्तुळ आहे. आता या वर्तुळामध्ये समजा केंद्रबिंदू, त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ आहे, हा एक बिंदू आहे बी वर्तुळावर आहे. इथे एक बिंदू घेतला समजा सी, हा वर्तुळाच्या अंतर्भागात आहे. बिंदू इथं डी आहे की जो वर्तुळाच्या बाह्य भागात आहे. असे वेगवेगळे बिंदू आपण त्या प्रतलात घेतलेले आहेत. तर ह्या बिंदू बी, जो बिंदू बी हा त्या वर्तुळावर आहे, अशा या बिंदू बी मधून जाणाऱ्या कितीतरी आपल्याला रेखा काढता येतील. बिंदू बी मधून जाणाऱ्या कितीतरी रेषा आपल्याला काढता येतील. त्यापैकी कोणती रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असू शकते? बघा, या बी मधून मला वेगवेगळ्या रेषा काढता येतील. लक्षात घ्या, कितीतरी काढता येतील. अशी सुद्धा काढू शकतो मी, अशी काढता येईल. अशा अनेक या बिंदू बी मधून जाणाऱ्या कितीतरी रेषा आपल्याला काढता येतील. समजा ही रेषा L1 आहे, ही L2 आहे, ही L3 आहे. तर L1, L2, L3 सारख्या कितीतरी रेषा आपल्याला बिंदू बी मधून जाणाऱ्या काढता येतील की जो बिंदू बी हा त्या वर्तुळावर आहे. मग ह्या अशा अनेक रेषांपैकी कोणती रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असेल? तर ही वृत्तछेदिका आहे, ही सुद्धा छेदिका आहे. रेषा L1 ही त्या वर्तुळाची स्पर्शिका असणार आहे. आणि या स्पर्शिकेचा गुणधर्म कालच्या तासाला आपण पाहिला. बिंदू सी हा जर वर्तुळाच्या अंतर्भागात असेल तर सी मधून त्या वर्तुळाला स्पर्शिका काढता येणार नाही. बिंदू डी हा वर्तुळाच्या बाहेर आहे, मग बिंदू डी मधून त्या वर्तुळाला स्पर्शिका काढता येईल का? बिंदू डी मधून, हा डी बिंदू कुठे? वर्तुळाच्या बाहेरचा बिंदू आहे.
तर अशा बिंदू डी मधून त्या वर्तुळाला स्पर्शिका काढता येईल का, आणि काढता येत असेल तर ती कशी असेल याचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. बघा, एक वर्तुळ काढलेले आणि हा वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ आहे. ओ केंद्रबिंदू असलेलं हे वर्तुळ आहे. आता वर्तुळाच्या बाहेर इथं एक बिंदू घेतला मी, समजा ए. ए हा बिंदू कुठे आहे, वर्तुळाच्या बाहेर आहे. तर केंद्रबिंदू ओ असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागात एक बिंदू आहे, त्या बिंदूचं नाव आहे बिंदू ए. तर या बिंदू ए मधून त्या वर्तुळाला स्पर्शिका काढता येतील का, तर हो. कशी असेल ती स्पर्शिका, याची रचना आपण नंतर घेणार आहोत, पण तुर्तास फक्त ती स्पर्शिका कशी असेल हे पहा. ए मधून त्या वर्तुळाला स्पर्श करून जाणारी स्पर्शिका अशी असेल बघा. ही एक स्पर्शिका असेल, बिंदू ए मधून जाणारी ही स्पर्शिका आहे. त्या वर्तुळाला ज्या ठिकाणी ती स्पर्श करते तो बिंदू इथे आहे. तो बिंदू कुठे, इथे आहे. त्या बिंदूला मी नाव दिलं, समजा बिंदू बी. ए बी, बी काय, हा स्पर्श बिंदू आहे. ही रेषा ए बी ही त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे आणि बिंदू बी हा स्पर्श बिंदू आहे. आणि ए पासून बी पर्यंत हे जे अंतर आहे, ए पासून बी पर्यंत, बा ए पासून बी पर्यंत हे जे अंतर आहे, या अंतराला आपण काय म्हणतो माहिती, स्पर्शिका खंड. स्पर्शिका खंड, हा स्पर्शिका खंड डिस्टन्स ए बी, रेषाखंड ए बी, याला आपण स्पर्शिका खंड असं म्हणतो. एवढी स्पर्शिका काढता येईल का, तर नाही. आणखी एक आपल्याला स्पर्शिका काढता येईल की जी ए मधून, वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदू ए मधून त्या वर्तुळाला आणखी एक आपल्याला स्पर्शिका या पद्धतीने काढता येईल. त्या वर्तुळाला ही दुसरी जी स्पर्शिका काढलेली आहे, ही स्पर्शिका या बिंदूमध्ये स्पर्श करते. त्या बिंदूचं नाव आहे बिंदू सी. म्हणजे ए बी ही त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे आणि ए सी ही त्या वर्तुळाची दुसरी स्पर्शिका आहे. बिंदू ए हा वर्तुळाच्या बाहेरचा बिंदू आहे. ए पासून बी पर्यंत हे जे एवढं अंतर आहे, ए पासून बी पर्यंत, ए पासून बी पर्यंत ह्या अंतराला आपण काय म्हणतो, स्पर्शिका खंड. ए बी हे अंतर किंवा ए सी हे अंतर, ह्या दोन्ही अंतराला आपण स्पर्शिका खंड असं म्हणतो. आणि ज्या वेळेला ह्या वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदूतून अशा त्या वर्तुळाला हे जे स्पर्शिका खंड काढलेले आहेत, कोणते, ए बी आणि ए सी, या दोन्ही स्पर्शिका खंडाची लांबी ही नेहमी समान असते. म्हणजेच हे स्पर्शिका खंड एकरूप असतात. या गुणधर्माची सिद्धता आज आपण घेणार आहोत. वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदूतून काढलेले हे जे स्पर्शिका खंड आहेत, कुठला, ए बी आणि ए सी, हे दोन्ही स्पर्शिका खंडाची लांबी समान असते. म्हणजेच ते स्पर्शिका खंड एकरूप असतात. याची सिद्धता आज आपण घेणार आहोत. यालाच आपण स्पर्शिका खंडाचं प्रमेय असं म्हणतो. लक्षात आलं, लिहा. वर्तुळाच्या
महत्वाचं प्रमेय. वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूतून वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका खंडाची लांबी समान असते. हे विधान आहे. स्पर्शिका खंडाची लांबी समान असते याचाच अर्थ काय? ते स्पर्शिका खंड एकरूप असतात. म्हणजे ए बी आणि ए सी या दोन्ही स्पर्शिका खंडाची लांबी समान असते. या गुणधर्माचा आज आपण सिद्धता घेणार आहोत. त्यासाठी आकृती अशी असेल. आकृती काढा. आकृती याच पद्धतीची आकृती पण जरा छोटी काढता येईल आपल्याला, कारण सिद्धता याची आपल्याला सिद्धता लिहायची. ओ केंद्रबिंदू असलेले हे वर्तुळ आहे. वर्तुळाच्या बाहेरच्या भागात या ठिकाणी आपण बिंदू घेतोय आणि त्या बिंदूला नाव दिलं समजा बिंदू ए, आणि ए मधून आपण त्या वर्तुळाला स्पर्शिका खंड काढतोय. हा एक स्पर्शिका खंड असेल. आणि बिंदू ए इथे आहे. या पद्धतीने आपण आकृती काढलेली. स्पर्शखंड इथं बिंदू, या स्पर्शबिंदूला आपण नाव दिलं बिंदू बी, या स्पर्शबिंदूला नाव दिलं आपण सी. म्हणजे ए बी आणि ए सी हे काय असतील? ते स्पर्शिका खंड असतील. आता जरा सिद्धता समजून घ्या. पहिल्यांदा काय काय दिले त्याला आपण पक्ष म्हणतो. पक्ष जे दिसतंय त्यालाच आपण पक्ष म्हणतो. काय दिसतं? वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका खंडाची लांबी समान असते हे विधान मला सिद्ध करायचे. म्हणजे आपलं एक वर्तुळ दिलेलं आहे, वर्तुळाच्या बाहेर एक बिंदू दिलेला आहे आणि बिंदू ए मधून त्या वर्तुळाला स्पर्शिका काढलेल्या आहेत, स्पर्शिका खंड काढलेले आहेत ए बी आणि ए सी. हे आपल्याला दिसतंय, त्यालाच आपण पक्ष असं म्हणतो. आणि सिद्ध काय करायचे मग? ए बी ची लांबी आणि ए सी ची लांबी समान असते हे आपल्याला सिद्ध करायचे. म्हणजे पक्ष कसं लिहिते बघा. केंद्र ओ असलेल्या वर्तुळात, केंद्र ओ असलेल्या वर्तुळात, वर्तुळाच्या म्हणा, वर्तुळाच्या बाह्य भागातील किंवा बाह्य भागात ए हा कोणताही एक बिंदू आहे, याला आपण पक्ष म्हणूया.
हा काय झाला? पक्ष. मग साध्य काय करायचं आपल्याला? मग केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागात हा ए हा कोणताही बिंदू आहे आणि ए बी आणि ए सी हे काय पक्षातच लावावं लागेल. रेख ए बी व रेख ए सी हे बिंदू ए मधून रेख ए बी व रेख ए सी हे बिंदू ए मधून काढलेले स्पर्शिका खंड आहेत. केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागात ए हा कोणताही एक बिंदू आहे आणि रेख ए बी व रेख ए सी हे बिंदू ए मधून काढलेले स्पर्शिका खंड आहेत. आपल्या साध्य काय करायचंय? साध्य साध्य काय करायचं ठिकाणी? ए बी ची लांबी आणि ए सी ची लांबी सारखीच आहे. साध्य काय असेल मग? ए बी बरोबर ए सी. हे आपल्याला साध्य करायचंय. ए बी बरोबर ए सी म्हणजेच ए बी ची लांबी आणि ए सी ची लांबी सारखीच आहे. किंवा हे स्पर्शिका खंड एकरूप आहेत असं म्हटलं तर रेख ए बी एकरूप रेख ए सी असं लिहिलं तरी चालेल. आता हे सिद्ध करण्यासाठी मी काय करतो? या आकृतीमध्ये थोडासा मी बदल करतो. काय बदल करणार आहे? तर ओ पासून बी वर हा लंब टाकतो. तुम्हाला माहिती आहे की ही त्रिज्या आहे आणि ही ओबी ही त्या वर्तुळाची त्रिज्या आहे आणि त्रिज्या नेहमी स्पर्शिकेला लंब असते. तसेच ही एक त्रिज्या आहे, ही सुद्धा त्रिज्या आहे. ओबी आणि ओसी जर ही स्पर्शिका असेल तर ओबी ही त्रिज्या या स्पर्शिकेला या ठिकाणी लंब असणार आहे आणि ओसी ही त्रिज्या या स्पर्शिकेला सी बिंदू जवळ लंब असणार आहे. म्हणून मी मुद्दाम लंबाच्या खुणा केलेल्या आहेत. आणि ह्या दोन्ही त्रिज्या ह्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असल्यामुळे ह्या दोन्ही त्रिज्या कशा असतील? एकरूप असणार आहेत. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत त्या. या पद्धतीनं आणखी काय करता येईल आपल्याला? ओ आणि ए हा रेषाखंड मी हे दोन्ही बिंदू एकमेकाला जोडतो. ओ आणि बी हे दोन्ही बिंदू सुद्धा मी जर एकमेकाला जोडले तर हा रचनेचा भाग आहे. बिंदू ओ हा बिंदू ए शी जोडलेला आहे. म्हणजे आकृती आपली अशी असेल आता. आणि आता याची सिद्धता बघा. सिद्धता इथं लिहितो मी. काय काय केले बघा. आता आकृतीवरून आपल्याला सिद्धता लिहायची. थोडस अलीकडे घेतो शब्द हा. मग काय काय केलं बघा. सुरुवातीला केंद्रबिंदू ओ असलेले एक वर्तुळ होतं. ए हा वर्तुळाच्या बाहेरचा एक बिंदू आहे. बिंदू ए मधून त्या वर्तुळाला स्पर्शिका काढल्या. किती स्पर्शिका मिळाल्या? 2. ए बी आणि ए सी ह्या 2 स्पर्शिका आहेत. ए पासून बी पर्यंत एवढ्या अंतराला आपण स्पर्शिका खंड असं म्हणतो. मग आपल्याला असं सिद्ध करायचंय की वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदू ए मधून काढलेले हे जे स्पर्शिका खंड आहेत ए बी आणि ए सी हे एकरूप आहेत म्हणजेच त्यांची लांबी समान आहे असं आपल्याला सिद्ध करायचंय. त्यासाठी काय केलं आपण? ओ पासून बी पर्यंत ओ बी ही त्रिज्या आपण जोडली. ओ सी ही त्रिज्या काढली. ही वर्तुळाची त्रिज्या ओ बी ही या स्पर्शिकेला लंब असते म्हणून या ठिकाणी काटकोन तयार होईल. ओ सी ही त्रिज्या ए सी या स्पर्शिकेला
लंब असणारे म्हणून या ठिकाणी काटकोन तयार होईल आणि बिंदू केंद्रबिंदू ओ आणि हा बाहेरचा बिंदू ए एकमेकाशी जोडला झालं. आणि आता आपण सिद्धता. आता ही जोडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दोन त्रिकोण तयार दिसत आहेत. कोणकोणते बघा, ओ बी ए आणि दुसरा ओ सी ए. ही दोन्ही त्रिकोण कोणत्या प्रकारातले आहेत? बाकी ओ बी ए मध्ये ओ बी हा या स्पर्शिकेला लंब आहे म्हणजे हा काटकोन आहे. म्हणजेच या त्रिकोणामध्ये हा जर कोण काटकोन असेल तर हा काटकोन त्रिकोण होईल. त्याचप्रमाणे ओसी ही त्रिज्या या स्पर्शिकेला लंब आहे म्हणून ओ सी ए हा सुद्धा दुसरा काटकोन त्रिकोण तयार होईल. आणि मग हे दोन्ही काटकोन त्रिकोण एकरूप आहेत असे मी सिद्ध करणार आहे. बघा कसं सिद्ध करता येईल. ह्या दोन्ही काटकोन त्रिकोणामध्ये ओबी या त्रिकोणाची रेख ओबी आणि ओसी हे दोन्ही त्रिज्या एकरूप आहेत. एकाच वर्तुळाची रेषाखंड त्रिज्या आहेत. त्यामुळे हे दोन रेषा किंवा हे दोन रेषाखंड ह्या दोन बाजू एकरूप आहेत. बाजू ओ ए ही त्या त्रिकोणाची सामायिक बाजू आहे. ही बाजू सामायिक आहे की जी सामायिक बाजू दोन्ही त्रिकोणाचा कर्ण आहे. या काटकोन त्रिकोणाचा कर्ण ओ ए, काटकोनाच्या समोरच्या बाजूला आपण कर्ण म्हणतो. ओ बी ए या काटकोन त्रिकोणामध्ये कोण बी हा जर काटकोन असेल तर या काटकोनाची समोरची बाजू ओ ए म्हणजेच त्या ह्या काटकोन त्रिकोणाचा हा कर्ण आहे आणि या काटकोन त्रिकोणाचा तोच कर्ण आहे. म्हणजे या दोन्ही काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण हा सामायिक आहे. म्हणजे कर्ण सामायिक असल्यामुळे ती स्वतःशीच एकरूप मिळाला आणि ह्या दोन वेगवेगळ्या बाजू एकरूप आहेत एकाच वर्तुळाची त्रिज्या. आणि मग कर्णभुजा कसोटीमुळं हे दोन त्रिकोण एकरूप झाले. आणि हे दोन त्रिकोण जर एकरूप झाले तर आपल्याला माहिती आहे जर दिलेले दोन त्रिकोण जर एकरूप असतील तर त्या एकरूप त्रिकोणाचे संगत घटक हे सुद्धा एकरूप असतात. म्हणजेच या त्रिकोणाची बाजू ए बी आणि या त्रिकोणाची बाजू ए सी ह्या दोन संगत बाजू एकरूप होतील म्हणजेच त्यांची लांबी समान असेल. या पद्धतीने आपण त्याची सिद्धता लिहिणार आहोत. लक्षात आलं सिद्धतेची साधारणपणे पार्श्वभूमी कशी आहे ती. मग कसेल सांगा. त्रिकोण ओ बी ए व त्रिकोण ओ सी ए या काटकोन त्रिकोणात डायरेक्ट आपण उल्लेख करणार आहोत आणि काटकोन त्रिकोण दिसत आहेत लंब आहेत म्हटल्यावर या काटकोन त्रिकोणात रेख ओबी एकरूप रेख ओसी ह्याला कारण येईल एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. ह्याला कारण काय लिहायचं. ओबी आणि ओसी एकरूप आहेत का तर त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. नंतर रेख ओ ए एकरूप रेख ओ एच सामायिक बाजू आहे. ही बाजू सामायिक आहे ओ ए आणि म्हणून त्रिकोण ओ बी ए एकरूप त्रिकोण ओ सी ए हे दोन्ही त्रिकोण एकरूप होतील. याला कारण काय. कर्णभुजा कसोटी. कर्णभुजा कसोटीने हे दोन्ही त्रिकोण एकरूप होतील. आता हे दोन्ही त्रिकोण एकरूप झाले तर त्यांच्या संगत बाजू एकरूप असणार आहेत आणि म्हणून रेख ए बी या त्रिकोणाची बाजू एकरूप रेख ए सी ह्याला कारण एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता ए बी आणि ए सी एकरूप आहेत याचाच अर्थ काय. रेषाखंड ए बी ची लांबी
आणि रेषाखंड AC ची लांबी समान असणार आहे. या पद्धतीने या छोट्याशा प्रमेयाची सिद्धता आपल्याला सांगता येईल. लक्षात आलं? खूप महत्वाचा प्रमेय, महत्वाचे, लक्षात आलं असेल. तुम्ही तुमच्या पद्धतीनं प्रमेयच्या सिद्धता लिहिली तरी चालेल. फक्त सिद्धता काय आहे हे फक्त मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगितले. ठीक आहे. या ठिकाणी यालाच आपण स्पर्शिका खंडाचं प्रमेय असं म्हणतो. आज या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या तासाला या प्रमेयावर आधारित काही उदाहरणांचा आपण अभ्यास करणार आहोत.